पक्षातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी STV महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शिरपूर येथे भाजपा शिरपूर शहर शिरपूर ग्रामीण पदाधिकारी सदस्य मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्र बहाल। भारतीय जनता पार्टी शिरपूर शहर कार्यकारिणी, शिरपूर ग्रामीण कार्यकारिणी, सांगवी मंडळ व थाळनेर मंडळ नूतन कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी सदस्य यांना करवंद रोड जवळ RC पटेल फार्मसी कॅम्पस येथील SM पटेल ऑडिटोरियम हॉल मध्ये 4 सप्टेंबर 2025 रोजी गुरुवारी दुपारी 5 वाजण्याच्या सुमारास मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्र बहाल करण्यात आले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार काशीराम दादा पावरा, जिल्हा अध्यक्ष रामकृष्ण खलाने, माजी जिल्हा अध्यक्ष बबनराव चौधरी, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष डॉक्टर तुषार रंदे, जिल्हा परिषद मान्य उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, शहर अध्यक्ष चिंतनभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली व अनेक मान्यवरांच्या हस्ते भारतीय जनता पार्टी शिरपूर शहर कार्यकारिणी, शिरपूर ग्रामीण कार्यकारिणी, सांगवी मंडळ व थाळनेर मंडळ कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार असून सर्व पदाधिकारी व सदस्य यांना नियुक्तीपत्रे बहाल करण्यात आले। कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आमदार काशीराम पावरा म्हणाले की भाजप हा कार्यकर्त्यांच्या श्रमावर उभा राहिलेला पक्ष आहे। पक्षाने दिलेल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पडल्या तर पक्षही त्या कार्यकर्त्यांचा गौरव करतो। मी स्वतः बूथ प्रमुखापासून आमदारापर्यंत पोहोचलो, ते फक्त एकनिष्ठपणे काम केल्यामुळेच असे प्रतिपादन आमदार काशीराम पावरा यांनी केले। ते पुढे म्हणाले, पद ही प्रतिष्ठेची बाब असते, त्याला न्याय देणे ही पदाधिकाऱ्यांची पहिली जबाबदारी आहे। कार्यकर्त्यांनी पायाला भिंगरी बांधून पक्षाच्या प्रचार प्रसारासाठी राबावे। भाजपाचे ध्येय धोरण घराघरात पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी समर्पितपणे कार्य करावे। भाजपामध्ये कार्यकर्त्यांच्या निष्ठेला सदैव मानाचे स्थान असून पक्षाने दिलेल्या जबाबदारीचे पालन करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले। कार्यक्रम यशस्वीतेसाठी भारतीय जनता पार्टी शहर अध्यक्ष तथा उद्योगपती चिंतनभाई पटेल, शिरपूर ग्रामीण अध्यक्ष भरत पाटील, सांगवी मंडळ अध्यक्ष योगेश बागल, थाळनेर मंडळ अध्यक्ष वीरपाल राजपूत, सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी केले आहे। जे पद मिळत आहे ते पद आपण कमजोर समजायचं नाही। त्या पदाला आपण महत्त्व जर दिलं तर निश्चित मनुष्य त्या पदावरच वरती जातो। हे मी बघितलेलं आहे, बूथ कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे। ग्रामपंचायत इलेक्शन मध्ये बूथ कार्यकर्ता म्हणून काम केलं आणि बूथ कार्यकर्ता म्हणून काम केल्यानंतर ग्रामपंचायत सरपंच पर्यंत गेलो, नंतर जिल्हा परिषद मध्ये गेलो, नंतर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेलो आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने चौथ्यांदा आमदार बनून गेलो। त्यामुळे मी सगळ्यांना विनंती करेन, जे जे पद आपल्याला मिळत आहे ते पद मनापासून काम करण्याचा प्रयत्न करा। भारतीय जनता पार्टी अशी पक्ष आहे की सगळ्यांचं दखल घेते, हे तर समजायचं नाही आपण की काय आहे। त्यामुळे आपण जे पद मिळत आहे ही तुमची सुरुवात आहे, पक्षामध्ये काम करण्याची आपली सुरुवात आहे आणि ती सुरुवात आपण एकदम व्यवस्थित सुरुवात करा। निश्चित आपल्याला त्या पदाचा फायदा झाल्याशिवाय राहणार। आणि मी आज सगळ्यांना सांगेन, जिथे जिथे आपण पदाधिकारी म्हणून जाणार आहोत, आता मी आमदार आहे, माझं तालुक्याचं काम आहे, परंतु एक डोळा तालुक्याकडे असतो, एक डोळा पक्षाकडे घ्यावा लागतो, हे दोघं करावं लागतं। तसंच तुम्ही सुद्धा जिल्हा परिषद सदस्य असेल, पंचायत समिती सदस्य असेल, नगरसेवक असेल, कृषी उत्पन्न बाजार समिती डायरेक्टर असेल किंवा सभापती असेल, आणखी कुठल्या संस्थेचे पदाधिकारी असतील, हे सगळे संस्था भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून निवडून आलेले। त्यामुळे आपली संस्थाकडे लक्ष देत असताना आपल्याला पक्षाकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे। हे मी आजपर्यंत जे शिकलो आहे की पक्ष काय आहे हे मी आपल्याला सांगतोय। त्याच्यामध्ये तरुणांचे अध्यक्ष असेल,
त्यांनी तरुणांमध्ये जायचे आहे आणि तरुणांमध्ये भारतीय जनता पार्टीचे पक्ष जे आहे त्याचं कार्य रुजवायचं आहे. मेरे साथ कंधे में कंधा मिला के भाजपा को जिताने की 100% कोशिश करेंगे. अमरीश भाई, भूपेश भाई और काशीराम दादा ने शिरपुर में एजुकेशन, आरोग्य और हमारे किसान भाइयों के खेतों के लिए पानी का बहुत बड़ा काम किया है. और अपना अपराधारी विकास अपराधारी जो है उसके सहित उसके थ्रू बहुत काम करते रहे हैं और मैं उनका धन्यवाद करना चाहूंगा. सब पदाधिकारी मेरे साथ ये विचार आगे बढ़ाएंगे और हम शिरपुर को और सुनहरा करेंगे. गोल्ड रिफाइनरी आई थी तब हम बोलते थे ना, गोल्ड शिरपुर सुनहरा है, गोल्ड सिटी. तो हम वो उसको और बड़ा गोल्ड सिटी बनाएंगे. मैं एक छोटी सी चीज कहना चाहूंगा. मैं ये हफ्ते कलेक्टर मैडम को मिलने गया था. वो ज्वाइन होने के बाद में पहली बार मिला. उन्होंने मुझे इतना ही बोला कि मैं शिरपुर आई नहीं हूं अभी तक, लेकिन शिरपुर का जो डेवलपमेंट है वो डिस्ट्रिक्ट में सबसे बड़ा डेवलपमेंट है. सॉरी सर, डिस्ट्रिक्ट में बहुत ज्यादा डेवलपमेंट है, ये मैंने सुना है. तो मैं जरूर आऊंगी और ये मेरे लिए गर्व की बात है कि वो शिरपुर को बहुत बड़ा मानती है दुनिया डिस्ट्रिक्ट में बैठ के. आज मेरे साथ जो भी टीम है, बापू साहब, भरत बापू, योगेश बादल और वीरपाल राजपूत, हम सब आप लोगों के साथ खड़े रहेंगे, आप लोगों की मदद करेंगे. तो आप लोगों को कोई भी प्रॉब्लम हो, हम तीनों के पास, हम चारों के पास कभी भी आ सकते हैं.